हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू सेशन. नवीन लेक्चर आपण सुरू करण्याच्या आधी परत एकदा आपलं स्वागत करतो मी सगळ्यांचं. आणि सगळ्यात पहिले आपला गुरुमंत्र म्हणूया आणि मग लेक्चरला प्रोसीड करूया. ठीक आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. तर स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत की गुगल ॲड्सचा अकाउंट कसं क्रिएट करायचं आहे. मी सिम्पल वेब ब्राउझर ओपन केला आहे माझं प्रो, आणि त्याच्यावरती गुगल ॲड्स क्रिएट अकाउंट मी असं काहीतरी टाईप केलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही असं काही पण टाईप केल्याच्या नंतर तुमच्याकडे इथे ऑप्शन्स येतात की क्रिएट गुगल अकाउंट्स, क्रिएट ॲड्स अकाउंट असं, किंवा तुम्ही डायरेक्टली जर तुम्ही गुगल हे सर्च इंजिन वापरत असाल तरच. ठीक आहे. तुम्ही जर मायक्रोसॉफ्ट एज जर वापरताय तर त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट बिंग असू शकतं सर्च इंजिन. सर्च इंजिन पहा की तुमचं याहू, बिंग असं जर काही असेल तर त्याला गुगल करा पहिले. ठीक आहे. गुगल केल्याच्या नंतर म्हणजे माझा प्रेफरन्स देतो मी, तुम्हाला नसेल करायचं तुम्ही नाही केलं तरी चालेल. डायरेक्ट मग टाईप करा क्रिएट गुगल ॲड्स अकाउंट. जर तुमचं ब्राउझरमध्ये सर्च इंजिन गुगल असेल, राईट साईडला 9 डॉट्स येतात. त्या 9 डॉट्सवर क्लिक करायचं, खाली जायचं. खाली गेल्याच्या नंतर इथे गुगल ॲड्स असतं कुठेतरी, त्याच्यावर डायरेक्ट क्लिक केलं तरी डायरेक्टली तुमचं गुगल ॲड्सचं अकाउंट ओपन करण्याचं पेजच ओपन होतं. ठीक आहे. इथून जरी तुम्ही गेला तर सेमच काइंड ऑफ पेज ओपन होतं. बघा, सिमिलर पेजेस आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तिथे जाऊ शकता. करेक्ट. आता मला जर इथे जायचं आहे, मी इथे काय करेल, इथे येऊन स्टार्ट नाऊ बटनवर क्लिक करेल. इथे क्लिक केल्याच्या नंतर आता मला नवीन ॲड्स अकाउंट ओपन करायचं आहे, तर मी इथे काय करेल, न्यू ॲड्स अकाउंट ह्याच्यावर करेल. आता मी ऑलरेडी इथे ॲड्स अकाउंट क्रिएट करण्याचा ट्राय करत होतो. ठीक आहे, इतरांना दाखवण्याचं. मी काय करू शकतो, इथे जाऊ शकतो आणि सेमच अकाउंटचं जे सेटअप प्रोग्रेसमध्ये आहे ना, मी त्यालाच दाखवू शकतो की कसं मी पुढे नेऊ शकतो, किंवा मी एक नवीन अकाउंट पण क्रिएट करू शकतो. ठीक आहे. तर मी मल्टिपल स्टुडंट्सला मल्टिपल बॅचेसमध्ये लाईव्ह शिकवतोय, म्हणून हे असे अकाउंट इथे सेटअप प्रोग्रेस आहे. आणि माझा एक मॅनेजर लेवलचा अकाउंट सुद्धा आहे. ठीक आहे, जे मी तुम्हाला ट्रेनिंग पिरियडमध्ये दाखवेल नंतर, जर तुम्ही माझे पेड कोर्सेस घेताय. ठीक आहे. तर इथं मी क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक करेल. क्रिएट अ न्यू अकाउंटवर क्लिक केल्याच्या नंतर माझ्यासमोर कदाचित मला ऑप्शन येईल की करेक्ट येस आलेलं आहे की मला फर्स्ट कॅम्पेन क्रिएट करावं लागेल. ओके, मी ह्याच्यावर क्लिक केलं, फर्स्ट कॅम्पेन क्रिएट. मी इथं माझ्या क्लायंटचं नाव देतो. ठीक आहे. आपण कोणतं पण डमी अकाउंट न बनवता ओरिजिनल अकाउंट बनवूयात माझ्या एका क्लायंटसाठी. ठीक आहे. ओके, पलासिद्ध फर्निचर्स मुंबई. आता त्यांची वेबसाईट तर नाही आहे सध्या. ठीक आहे. तर मी काय करतो, सध्या पुरतं एक डमी असा नंबर टाकतो इथे. ओके, डमी असा काहीतरी एक नंबर टाकतो. ठीक आहे. 10 झाले का, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, दिस अ सॅम्पल नंबर वर हिअर. ठीक आहे, असं टाकू शकतो. इथं 0 लावून टाकूयात सुरुवातीला आणि डन. त्याला मी असं करू शकतो. हे काय आहे, मी सॅम्पल देतोय. नंतर जाऊन मी फोन नंबर एडिट करू शकतोय, किंवा मी नंतर जाऊन काय करू शकतोय की हे पण करू शकतो, म्हणजे वेबसाईट ऍड करू शकतो, काही पण ऍड करू शकतोय. हे सॅम्पल आता मला फक्त ऍड्स अकाउंट क्रिएट करू द्यावं गुगलनी, त्यासाठी मी इथं हे ट्राय करतोय. ठीक आहे. तर इथं मी हा फोन नंबर लिंक करू शकतोय, किंवा मोर अकाउंट्स लिंक करू शकतोय. माझं युट्यूबचं चॅनल आहे. ठीक आहे. किंवा मोबाईल ऍप्लिकेशन प्रमोट करायचंय, किंवा माझं गुगल बिझनेस प्रोफाईल आहे. येस, आय वॉन्ट टू ऍड दिस. ठीक आहे. ते मी माझ्या एका सेशनमध्ये, माझ्या एका वेगळ्या कोर्समध्ये ऑलरेडी ह्या क्लायंटसाठी लाईव्ह हे बनवून दाखवलेलं आहे मी, गुगल माय बिझनेसचं पेज. ठीक आहे. त्या कोर्सचं नाव आहे आय गेस 100 डिजिटल प्रेझेन्स. असा कोर्स आहे ज्याच्यामध्ये मी 100 वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती डिजिटल प्रेझेन्स कसा बनवायला पाहिजे कोणत्याही बिझनेससाठी ते दाखवलेलं आहे. तिथे माझ्या ह्या क्लायंटसाठी, हा रिअल लाईफ क्लायंट आहे. हा कोणताच, मी असं कोणताच अकाउंट असं नाही दाखवत तुम्हाला जे डमी आहे. हे अकाउंट जे तुमच्यासमोर मी बनवत आहे, हे ओरिजिनली क्लायंटसाठी बनवत आहे. आणि माझं काम करत करत मी ऑटोमॅटिकली रेकॉर्ड करून तुम्हाला शिकवत सुद्धा आहे. तर मी क्लायंटसाठी हे अकाउंट बनवणार, ह्याच्यामध्ये डिस्प्ले ॲड्स त्यांच्यासाठी रन करणार, आणि ते सगळं रेकॉर्ड करून तुम्हाला दाखवणार, आणि त्याच्यातूनच तुम्हाला शिकायला भेटणार. तर तुम्हाला लाईव्ह शिकायचं आहे विथ रिअल लाईफ एक्सपिरियन्स, डाऊट आस्किंग वगैरे सगळं काही, तर तुम्ही नक्कीच माझा कोर्स सुद्धा विकत घेऊ शकता, किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर थोडंसं इंटरनेट स्लो आहे आय गेस. 1 मिनिट थांबूयात आपण. ओके, लोड झालेला आहे, आणि इथं आपण पाहू शकतो की काय आहे, म्हणजे मी इथं लोकेशन्स कसे सेटअप करणार आहेत. माझं जे कोणतं अकाउंट आहे गुगल बिझनेस प्रोफाईलवरती, ते कसं आहे, स्वतःचं लोकेशन दाखवणार आहे की ॲफिलिएट लोकेशन्स दाखवणार आहे.
म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्ड्स आहे, तर मॅकडॉनल्ड्सचं एक स्वतःचं शॉप असू शकतं किंवा त्यांनी फ्रँचायझीस दिलेल्या आहेत इतर लोकांना, बरोबर? तर त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचं शॉप आहे का इतरांचं आहे ते पण चॉईस करू शकता. तर माझं स्वतःचं आहे असं मी टाकतोय, कारण की मी माझ्या क्लायंटसाठी करतोय ज्यांचं ब्रांच मुंबईमध्ये आहे ओरिजिनल. ठीक आहे. आता सिलेक्ट चेन शॉप वगैरे असं मी करू शकतो इथे. ठीक आहे. आता असं काही चेन शॉप असं काही नाहीये इथे, राईट? तर तुम्हाला हे सेटअप करायचंय नाही करायचंय, इट्स युअर चॉईस. चेन शॉप इथं तुम्ही सर्च करू शकताय वेगवेगळ्या कंट्री वाईज सुद्धा. ठीक आहे. तर इथे इंडियामध्ये, ठीक आहे, इथे पाहू शकतात की वेगवेगळ्या टाईपचे इथे शॉप्स आहेत. ठीक आहे. तर इथं मी जर माझं सर्च केलं क्लायंटचं नाव, ठीक आहे, तर ते इंडियामध्ये शो करते का, नो, सो इट इज नॉट रजिस्टर्ड ॲज अ चेन इन इंडिया. ओके, सो आय कॅनॉट यूज दॅट. तर मी ह्याला बॅक बटन दाबेल. ठीक आहे. वाय? बिकॉज माझ्या क्लायंटसाठीचा पूर्ण प्रोसेस त्याच्यामध्ये ॲड नाही केलं गेलं आहे. सेम जसं जसं मला क्लायंट परमिशन देतं, पैसे पे करतं, त्या हिशोबाने मी त्यांना त्यांचे बिझनेस प्रोफाईल्स किंवा गुगल पेजेस वगैरे सगळं वाढवून देतो. ठीक आहे. आता त्यांचं पेज फक्त अर्धवट आहे बनवलेलं, सो त्याच्यामुळे मी हे काय ॲड करत नाहीये. मी फक्त दाखवत होतो की जे स्टुडंट्स माझे कॉमन आहेत, ज्यांनी माझा आधीचा पण कोर्स केलेला असेल कदाचित, तर त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की गुगलचं बिझनेस पेज सुद्धा कसं ऍड करतात वगैरे. ठीक आहे. तर इथं तुम्ही इझिली काही ना काहीतरी ऍड करू शकता. आता तुम्ही ह्याला नेक्स्ट क्लिक करू शकता किंवा हे स्किप पण करू शकता हे सगळं. ठीक आहे. आय होप मला जे सांगायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. ठीक आहे. आता माझ्याकडे इथं मल्टिपल गोष्टीच आहेत की मला काय करायचं आहे. ठीक आहे. मला कॉन्टॅक्ट पाहिजेत का, मला कोणीतरी असं केलेलं हवं की परचेस पाहिजे, लीड जनरेशन, भरपूर कॅम्पेन्स आहेत माझ्यासमोर. हे काय आहे काय नाही हे सगळं आपण डिसाईड करणार आहोत, पण हे आत्ता नको, हे थोड्या वेळाने डिसाईड करूयात. ठीक आहे. मी आता काय करतोय की माझ्याकडे जे काही ऑप्शन्स येतात मी ह्याला स्किप करत होतो. लिव्ह कॅम्पेन क्रिएशन. ठीक आहे. कंटिन्यू. बेसिक इन्फॉर्मेशन माझ्या बिझनेस विषयी हे लोक विचारतील, आणि विचारल्याच्या नंतर मी त्याला व्हेरीफाय करून ॲड्स अकाउंट क्रिएट करेल. इथे पेमेंट प्रोफाईल ऍड करायचं सांगता येते. ठीक आहे. तो पेमेंट ऑर्गनायझेशन, इट इज फॉर इंडिव्हिज्युअल और ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन बद्दल करेल. ऑर्गनायझेशनचं नाव इथे टाकू शकतो मी, मला सुद्धा. ठीक आहे. लिगल नेम, इट्स मला सुद्धा उद्योग. ओके. स्ट्रीट ॲड्रेस वगैरे त्यांचा काय आहे, सो ते सगळं मी इथे टाईप करू शकतो. D125. ओके. हे असं करू शकतोय मी इथे. ते मी पटापट भरतोय जेणेकरून ह्या डिटेल्स बेसिकली तुम्ही स्वतःच्या डिटेल्स क्रिएट करू शकतात. ह्याच्यामध्ये काय फार अवघड असं काही नाही आहे. सगळे डिटेल्स स्वतःचे स्वतः टाकू शकतात. पेमेंट मेथड काय पाहिजे तुम्हाला हे तुम्ही इथे टाकू शकतात. ठीक आहे. कार्ड नंबर वगैरे काही एंटर करायचा असेल तर, ठीक आहे, किंवा डायरेक्ट तुम्हाला बँक ट्रान्सफर करायचं आहे का, कसं करायचं आहे. ठीक आहे. तर आय ॲग्री. अँड देन व्हॉट आय वॉन्ट टू डू इज वॉन्ट पर्सनलाइज गायडन्स फ्रॉम गुगल एक्सपर्ट, नो. आता तुम्ही पाहिजे आहे नाही पाहिजे आहे काही पण टाईप करू शकता. ठीक आहे. आय डोंट वॉन्ट दॅट गुगल ॲड्स एक्सपर्ट्स काही मला नको आहे, कारण की आय एम अ प्रोफेशनल. मला स्वतःचे अकाउंट स्वतःच क्रिएट करायचे आहे आणि स्वतःच्या मनाने क्रिएट करायचे आहे. तर तुम्ही कदाचित हे गुगल ॲड्स एक्सपर्टचं घेऊ शकताय, ते तुम्हाला पर्सनलाइज गायडन्स पण देतील. ठीक आहे. हे तुम्ही वापरू शकताय फीचर. मला सध्या नाही करायचं म्हणून मी इथं नो म्हणून टाईप केलेलं आहे. ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव ऑलरेडी क्रिएटेड द अकाउंट. आता माझा अकाउंट क्रिएट झालेला आहे गुगल ॲड्सवर. मी इथे कंटिन्यू टू युअर अकाउंट करेल, आणि दॅट सेट आय एम इन टू माय डॅशबोर्ड. मी माझ्या गुगल ॲड्सच्या डॅशबोर्डमध्ये आहे. हे तुमचं गुगल ॲड्सचं सॉफ्टवेअरचं डॅशबोर्ड असं दिसतं. तुम्ही सक्सेसफुली तुमचं अकाउंट क्रिएट केलेलं आहे. आता ह्या अकाउंटवरती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ॲडव्हर्टाइजमेंट्स दाखवता येतील. अशाच पद्धतीने तुम्ही काय करा, तुमचे पण ॲड्स अकाउंट क्रिएट करून घेऊन द्या. तुम्ही स्वतःसाठी क्रिएट करू शकतायत, डमी क्रिएट करू शकतायत, किंवा एखादा क्लायंट शोधू शकतायत. तुम्ही जर क्लायंट सापडला ना, तर तुम्हाला सोपं जाईल की तुम्ही स्वतःचे थोडेसे पैसे इन्व्हेस्ट करून एखाद्या क्लायंटला सॅम्पल ॲडव्हर्टाइजमेंट बनवून देताय, सॅम्पल ॲडव्हर्टाइजमेंट रन करून दाखवतायत. तर क्लायंट पण खुश होईल, तुम्हाला रिअल लाईफ शिकायला मिळेल आणि लाईफ शिकायला मिळेल. ओके. थँक्यू.